ओम श्री गृहिणी सूर्याय नमः. मैत्रिणी, उद्या आहे 4 जानेवारी 2025 आणि उद्या काय आहे तर रथसप्तमी आहे. मैत्रिणी, रथसप्तमी म्हणजे सूर्यभगवानांची जयंती साजरा करण्याचा दिवस. या जयंतीला मैत्रिणी रथसप्तमीला मैत्रिणींनो नर्मदा जयंतीही म्हटलं जातं. सूर्यभगवानांची जयंती असल्यामुळे मैत्रिणी आपल्याला उद्याच्याला खूपच विशेष असा दिवस आहे सूर्यभगवानांच्या सेवा करण्यासाठी, पूजा करण्यासाठी. तर मैत्रिणी आवर्जून आपल्याला उद्या सूर्यभगवानांची पूजा करायची आहे, अर्चना करायची आहे. त्याचबरोबर काही मंत्रस्तोत्र आहेत त्याचं पठण करायचं आहे. मित्रांनो, आपल्या दिवसाची सुरुवात होते तर सूर्यभगवानांमुळेच होते आणि शेवटही दिवसाचा सूर्यभगवानांमुळेच होतो. मित्रांनो, सकाळी जर म्हणजे सकाळी जर सूर्य उगवलाच नाही तर आपल्या दिवसाची सुरुवात होणार नाही आणि दिवस मावळलाच नाही तर आपल्या दिवसाचा शेवटही होणार नाही. मित्रांनो, हा दिनक्रम जर व्यवस्थित चालू राहिला तरच आपण आपलं आयुष्य व्यवस्थित जगू शकतो, नाहीतर आपलं आयुष्यही अंधारमय होईल, अंधारातच राहील. त्यामुळे मित्रांनो, सूर्यभगवानांची पूजा करणं, सेवा करणं खूप गरजेचं आहे आणि रथसप्तमी हा खूप विशेष असा दिवस आहे पूजा अर्चना करण्यासाठी सूर्यभगवानांच्या. तर मैत्रिणी, उद्या आपल्याला आवर्जून काय करायचं आहे तर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सकाळी. ओम श्री गृहिणी सूर्याय नमः. ओम श्री गृहिणी सूर्याय नमः हा मंत्राचं पठण आपल्याला करत सूर्यभगवानांना जल द्यायचं आहे, अर्पण करायचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला सूर्यभगवानांची जर 12 नावे आहेत ती जर म्हणजे पाठ असतील तर तुम्ही त्या नावाने जल अर्घ्य दिलं सूर्याला तरीही चांगलीच गोष्ट आहे. तर मित्रांनो, ही एक सेवा झाली. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला सूर्यकवच आहे त्याचं पठण करायचं आहे. दिवसभरात तुम्ही कधीही केलं तरी चालेल. मित्रांनो, नोकरीमध्ये काही अडचणी असतील तर त्या व्यक्तीने किंवा कोणतीही मनातली इच्छा असेल तर त्या व्यक्तीने मित्रांनो सलग 40 दिवस सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. नक्कीच आपल्याला सकारात्मक प्रभाव मिळेल. अशा पद्धतीने मित्रांनो, सूर्यभगवानांची उद्या रथसप्तमी निमित्त आपल्याला सेवा करायची आहे, फार गरजेचं आहे. म्हणून काही पूजेची मांडणी आहे ती आपल्याला आवर्जून उद्या रथसप्तमी निमित्त करायची आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला एक पाट ठेवायचा आहे आणि पाटावरती सूर्यभगवानांची प्रतिमा ठेवून आपल्याला धूपबत्ती करून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, फुलं अर्पण करायची आहेत. काही फळं असतील तर उपलब्ध फळं ठेवा. त्याचबरोबर 5 धान्यांच्या आपल्याला राशी सूर्यभगवानांच्या प्रतिमेपुढे ठेवायच्या आहेत आणि नंतर मित्रांनो त्या राशी आपल्या आपल्या धान्यामध्ये मिक्स करायच्या आहेत. आणि शक्य झाल्यास तुम्हाला काही थोड्याफार धान्यांचं दान तुम्ही उद्या केलं तरीही चांगली गोष्ट आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या सूर्यभगवानांचीही पूजा करायची आहे. मित्रांनो, त्याचबरोबर सूर्यकवच आहे त्याचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर ओम श्री सूर्याय नमः, ओम श्री सूर्याय नमः असा तुम्हाला मंत्र उच्चारण पठण करायचं आहे. त्याचबरोबर मैत्रिणींनो, ही झाली आपली सूर्यभगवानांची पूजा. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही पूजा करायची आहे उद्या रथसप्तमी निमित्त. त्याचबरोबर मित्रांनो, जी आपली कहाणी आहे आपण दर रविवारी वाचतो ती कहाणी तुम्ही वाचली शक्य झाल्यास तरीही चांगलीच गोष्ट आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही पूजा करायची आहे रथसप्तमीची. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.